9 जुलैला कऱ्हे घाटात अपघात झाला। एक इनोव्हा कंपनीची महागडी कार दरीत कोसळली। भल्या सकाळी ही घटना घडली। चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं गेलं। आसपासच्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या कारमधील दोघांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। सकाळी जेव्हा पोलीस आले आणि त्यांनी ती कार काढली तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला, कारण या कारमध्ये तब्बल 25 पोते गुटखा होता। पोलिसांनी कारमधून 8,37,000चा गुटखा व 10 लाखांची कार असा तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। घाटात कोसळलेल्या या कारचा क्रमांक होता MH01BB 9149। आता ही कार कुणाची याचा शोध घेतला गेला। त्यानंतर घारगाव परिसरातील एका अट्टल गुन्हेगाराची व त्याच्या कारनाम्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली। पोलिसांनी या कार मालकाला गुटखा तस्करीचा मुख्य आरोपी केलं, पण तो फक्त गुटखा तस्करी पुरताच नव्हता। गेल्या वर्षी लव जिहाद व धर्मांतरण प्रकरणातला मुख्य आरोपीही होता। एमपीत गावठी कट्टा विकताना पकडलेला आरोपीही होता। संगमनेर तालुक्यातील गांजा तस्करीतही त्याच्या नावाची चर्चा होती। आता याच आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई होऊन त्याच्या घरावर बुलडोजर चालणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नेमकं काय होतं हे अपघात प्रकरण आणि आरोपीची कुंडली काय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर जवळील कऱ्हे घाटात 9 जुलैला पहाटे अवैध गुटख्याने भरलेली एक भरधाव इनोव्हा कार खोल दरीत कोसळली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी कारमधून तब्बल 8,37,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला। आता ही कार कोणाची होती तर घारगाव येथील कुख्यात गुंड युसुफ दादा चौगुले याची। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही गुटख्याने खचाखच भरलेली आलिशान इनोव्हा कार संगमनेरमधील कुख्यात गुन्हेगार युसुफची होती आणि तोच हे गुटख्याचं सिंडिकेट चालवत होता। कारमधील 2 तरुण गंभीर जखमी असल्यानं अजून त्यांचा जबाब राहिलाय, परंतु पोलिसांनी कार मालकावर स्वतंत्र गुन्हा दाखल केलाय। आता हा गुटखा कुठून आणला जात होता तर राजस्थानवरून। राजस्थान ते संगमनेर हा गुटखा विना अडथळा आला कसा, हा आणखी एक प्रश्न आहे। या गुटख्या तस्करीचा मुख्य सूत्रधार घारगाव येथील व्हाईट कॉलर आरोपी युसुफ दादा चौगुले हाच आहे। इथपर्यंत पोलीस आले। आता हा युसुफ चौगुले नेमकं कोण आहे हे त्याहून जास्त धक्कादायक आहे। कऱ्हे घाटातील गुटखा अपघातानंतर चर्चेत आलेला युसुफ दादा चौगुले हा संगमनेर तालुक्यातील एक कुख्यात गुन्हेगार आहे। जुलै 2024 मध्ये घारगाव परिसरात एक लव जिहाद आणि धर्मांतरणाचे प्रकरण उघडकीस आले होते। या प्रकरणात हाच युसुफ दादा चौगुले मुख्य आरोपी होता। शादाब तांबोळी नावाच्या एका तरुणाला हाताशी धरून त्याने एका 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलीला ब्लॅकमेल केले होते। थेट शाळेतून उचलून गुंगीचे औषध पाजून तिचे अपहरण केले होते। या मुलीला पुणे मुंबई असे फिरवून तिला धमकावून तिच्यावर युसुफच्या साथीदारांनी अत्याचार केला होता। नंतर तिचे धर्मांतर करून एका उर्दूत लिहिलेल्या कागदावर तिच्या सह्या घेतल्या होत्या। युसुफच्या टोळीचा त्रास वाढू लागल्यावर या मुलीने संयम राखत संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून युसुफ दादा चौगुलेसह 4 साथीदारांवर पोक्सो कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला श्रीरामपूरमधून अटक केली होती। तो सुमारे 9 महिने कारागृहात होता। त्यानंतर जामीन मिळाल्यावर 1 महिन्यात त्याने दुसरा कारनामा केला। मध्य प्रदेशातील वारला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांची चोरटी वाहतूक करताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणातही त्याच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती। त्या गुन्ह्यातही तो काही महिने जेलमध्ये होता। तेथूनही जामीन मिळाल्यावर त्याने नव्या जोमाने गांजा व गुटखा तस्करीचे स्वतः सिंडिकेट सुरू केले। गेल्या महिन्यातही त्याच्या गांजा तस्करीची चर्चा झाली होती। अर्थात ती चर्चा तोडपाणी करून मिटवल्याच्या चर्चा झाल्या होत्या। आता 9 जुलैच्या कार अपघातानं त्याच गुटख्याचं साम्राज्य उघड झालंय। युसुफ थेट गुजरातवरून गुटखा आणून तो पश्चिम महाराष्ट्रात पोहोच करत होता, असं प्राथमिक तपासात समोर आलंय। युसुफची मोडस ऑपरेंडी अगदी वेगळी होती। लव जिहाद करून त्याने एका मुलीचे धर्मांतर करून निकाह लावला। त्यावेळी तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ग्रंथालय विभागाचा पदाधिकारी होता। गुन्हा दाखल झाल्यावर त्याला पक्षानं तात्काळ सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यातून बडतर्फ केलं, त्याची हकालपट्टी केली, पण तोपर्यंत त्यानं राजकारणात राहून आपली गुन्हेगारी ताकद वाढवली होती। क्रिकेट टूर्नामेंट भरवून तो खेळाडूंच्या नावाखाली इतर गुन्हेगारांना घारगाव व परिसरात गोळा करायचा।
तेथूनच या टोळ्या अल्पवयीन हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचा पिछा करत होते असं बोललं जातंय. संगमनेर तालुक्यातलं इतिहासातलं पहिलंच लव जिहाद व धर्मांतरण प्रकरण याच युसुफच्या मार्गदर्शनाखाली घडलं होतं. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील मोठमोठ्या नेत्यांना गोळा करणं व व्हाईट कॉलर खाली गुटखा, धर्मांतरण, गांजा, गावठी कट्टे यांचं भयंकर रॅकेट चालवण्याचा त्याचा उद्योग होता अशी चर्चा आहे. आता गुटखा प्रकरणात युसुफ पुन्हा फरार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात युसुफ दादा चौघुले याला मुख्य आरोपी म्हणून FIR मध्ये समाविष्ट केले असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. शिवाय युसुफ चौघुले याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी या गुटखा तस्करीच्या रॅकेटला संघटित गुन्हेगारी मानून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.